जय हिंद भावांनो, जय महाराष्ट्र. तर आपल्या चॅनल फोर्स लवर जयपालवर तुमच्या सर्व भावी फौजींचं मनापासून स्वागत आहे भावांनो. तर तुम्ही बघू शकता की 30 सप्टेंबरला ज्या मुलांचं फिजिकल होतं त्या मुलांनी आपल्याला फिजिकलची अपडेट दिली आहे की कोणत्या सेंटरला किती मुलं रनिंगमध्ये फिट झाले. नाशिक सेंटरला ऑल कॅन्डिडेट जे होते ते 140 जण बोलवलेले होते. त्यापैकी 76 जण जे होते ते प्रेझेंट होते आणि हाईट चेस्टमध्ये 5 जण फेल झाले होते आणि रनिंगमध्ये 8 जण फेल झाले. म्हणजे टोटल जे रनिंगमध्ये क्वालिफाय झाले ते 63 मुलं क्वालिफाय झाले मेडिकलसाठी. आणि त्यानंतर खूप मुलांचा एक प्रश्न होता की नाशिक सेंटरच्या जवळ राहण्यासाठी रूम आहे का. तर हे बघा मित्रांनो, नाशिक सेंटरच्या 2 किलोमीटर लांब एक मुक्तिधाम म्हणून एक मंदिर आहे. त्या ठिकाणी 500 रुपयामध्ये तुम्ही 3 जण एका रूममध्ये राहू शकता. तर त्या ठिकाणी राहण्याची एकदम व्यवस्थित सोय आहे मित्रांनो. तर यापुढे ज्याचं पण फिजिकल आहे त्यांनी त्या मुक्तिधाम मंदिरामध्ये तुम्ही जाऊन राहू शकता मित्रांनो. त्यानंतर तळेगाव पुण्याला ऑल कॅन्डिडेट जी होती ती होती 100 जण. त्यापैकी 21 जण जी होती ती ॲबसेंट होती आणि 79 जण जी होती ती प्रेझेंट होती. तर त्या ठिकाणी हाईट चेस्ट रनिंगमध्ये 33 मुलं जी होती ती फेल झाली आणि रनिंगसाठी 54 मुलं सोडले होते. ते 2 बॅचमध्ये सोडले होते. म्हणजे फर्स्ट बॅचमध्ये 34 जण सोडले होते आणि सेकंड बॅचमध्ये 20 जण सोडले होते रनिंगसाठी. तर त्या ठिकाणी टोटल मुलं जे होते रनिंग क्वालिफाय करणारे ते मुलं होते 46 मुलं. त्यानंतर RCFL चेंबूरला ऑल कॅन्डिडेट होती 100 मुलं. 25 मुलं जी होती ॲबसेंट होती आणि 75 मुलं जी होती ती प्रेझेंट होती. तर त्यापैकी हाईट चेस्ट रनिंगमध्ये 35 मुलं जी होती ती फेल झाली आणि रनिंग क्वालिफाय होणारी मुलं आहे 40 मुलं. RCFL चेंबूरला काही मुलांचा प्रश्न होता की त्या ठिकाणी राहण्याची सोय आहे का. तर मित्रांनो, सेंटरच्या 400 ते 500 मीटरवर एक गणपती मंदिर आहे, त्या ठिकाणी पण तुम्ही राहू शकता. त्यानंतर JNPT रायगडला ऑल कॅन्डिडेट 100 जण बोलवलेली होती. त्यापैकी 19 मुलं जी होती ती ॲबसेंट होती आणि 81 मुलं जी होती ती प्रेझेंट होती. आणि त्या ठिकाणी हाईट चेस्टमध्ये 6 मुलं फेल झाली. आणि त्यानंतर टोटल रनिंगसाठी जे मुलं सोडले होते ते 75 मुलं सोडले होते आणि रनिंगमध्ये जे मुलं फेल झाले ते मुलं होते 12 मुलं. आणि त्यानंतर रनिंग क्वालिफाय करणारे जे मुलं होते त्या ठिकाणी JNPT रायगडला ते होते 63 मुलं. हे 3 ते 4 चार्ट आहे मित्रांनो, जे डिस्टन्स विजनला मेडिकल सेंटरला डॉक्टर विचारत आहे. तर यापैकी सर्वात जास्त जो चार्ट डॉक्टर विचारत आहे तो चार्ट आहे ज्याच्या लास्ट लाईनमध्ये AUTHY MXV दिला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल भावांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण विचारू शकता. जय महाराष्ट्र.